तुम्ही देवळात जाताय, हे तुमचं अंतर्मन बाह्यमन एकत्र येते, तुम्ही करचेला त्या गोष्टी तुम्ही सक्सेस होताय, म्हणजे तुमची एकाग्रता वाढते, ती एक शक्ती माझ्या पाठीची आहे असा समज करून घेताय आणि तुमची ताकद वाढते. आता पूर्वीच्या लोकांनी काय केलंय बघा, तुमच्या मनाची ताकद जशी वाढते तशी तुमची शारीरिक आरोग्य व्यवस्थित राहायला पाहिजे. म्हणून पूर्वीच्या लोकांनी काय केलंय, एक ग्रामीण भागात एक तुम्हाला कोणतरी ग्रामदैवत दिलंय की ते गावापासून 1.5-2 किलोमीटर अंतर असायचे ग्रामदैवत. तुम्ही एक आठवड्याचा एक वार दिलाय, त्या वारा दिवशी तुम्ही न चप्पल घालता जायचं आहे. तिथं न चप्पल घालता गेला की ॲक्युप्रेशर एक शास्त्र आहे. कारण शेतात वैरण आणणाऱ्या माणसाला कुठल्याही साखर वाढत नाही. त्याला कारण एकच आहे की सकाळ सकाळी त्याला ॲक्युप्रेशर होतंय. कमीत कमी फॅन खाली एसी खाली बसणाऱ्या माणसानं देवाच्या नावाखाली निदान आठवड्यात एकदा तरी ॲक्युप्रेशर घ्यावं, ही पूर्वीच्या लोकांचा उद्देश. आणि ज्या देवळाच्या दारात तुम्ही जाताय तिथे पिंपळाची आणि वडाची झाड आहेत, ती तुम्हाला 24 तास ऑक्सिजन देतात. जेव्हा तुम्ही चालत जाताय तेव्हा तुम्ही झाडाखाली थांबताय, विश्रांती घेताय. हे पहिली गोष्ट ॲक्युप्रेशर झालं. दुसरी गोष्ट त्या झाडाखाली बसलं की प्युअर ऑक्सिजन झालं. आणि तिसरी जी गोष्ट आहे, जे तुमचं आयदान किंवा पार आहे, पार उभा ठेवले कधीच गरम होत नाही ना. आडवी टाकले की 2 मिनिटात तुम्हाला हात लावू देत नाही, एवढी पार गरम होती. त्याचा अभ्यास करून आपल्याला हिंदू धर्मातल्या लोकांनी काय केलं की देवळाला शिखरं केली. म्हणून तुम्ही एकाला एक माणूस जरी लागून उभा असला जात तरी तुम्हाला देवळाच्या आत गरम होत नाही. त्याला कारण काय तर ती वास्तूची रचना. हिंदू धर्मात शिखर आहेत, ख्रिश्चन धर्मात शिखर आहेत आणि मुस्लिम धर्मात गोलघुमट आहेत. त्या लोकांचा उद्देश काय आहेत बघा. ते गोलघुमट केल्यामुळे सुद्धा तुमची किरणं विभागली गेलीत. आज गारवाच असणार आहे ना. म्हणजे पहिला अक्युप्रेशर, प्युअर ऑक्सिजन, तिसरी गोष्ट आपला गारवा. आणि जेव्हा तुम्ही घंटा वाजवताय त्यावेळेला तुमची दोन्ही मनं प्रफुल्लित होतात आणि ते लय तुमच्या अंतर्मारापर्यंत जाते. तुमची दोन्ही मनं एकत्र येतात, करचीला त्या कामात सक्सेस होते. त्यालाच म्हणायचं देव पावला, त्यालाच म्हणायचं विज्ञान. ह्या गोष्टी माझ्याकडे कुठनं आल्या. मी 12वी आर्ट्सला एक विषय सुटला माणूस आहे, पण विद्यापीठात लेक्चर देतोय. कुठनं आल्या, मी त्याचा पाठलाग केला. ज्ञानेश्वरांनी कुठं पीएचडी केली हो, तुकाराम महाराजांनी कुठं पीएचडी केली. काही गरज नाही, तुमची वैचारिक लेवल वाढवा. आणि मी माझं आत्ताचं शेड्यूल तुम्हाला सांगतो. येता मी आता थोडासा भडंग खाला. माझं 4चं टायमिंग आहे. 4 वाजता थोडासा भडंग आणि एक केळ खातो. रात्रीचं जेवण नाही. बरोबर पहाटे 2:30ला उठतो आणि मी माझ्या जंगलातलं काम चालू करतो. 2:30ला उठा. तुम्ही करून बघा, 4 दिवस करून बघा. 5व्या दिवशी तुम्हाला सराव होते आणि जे तुम्हाला पहाटेनंतर जे सुचतं ते चांगलं सुचणार. रात्रीचं जेवण सुस्ती आणि मस्ती घेऊन येते, लक्षात ठेवायचं. रात्रीचं जेवण सुस्ती आणि मस्ती घेऊन येते, तेच तुमचं आयुष्य बिघडवते. म्हणून जैन धर्मात सुद्धा आहे की तुम्ही 7 नंतर नका काय खाऊ. 4-8 दिवस तुम्हाला मिळतोय. 5वी दिवशी 8वी 10वी दिवशी तुम्हाला सराव होतोय तो. आणि मी जे आता पक्ष्यांचं जे काय ऐकायला लागलोय, 2 मिनिटात सांगणार मी तुम्हाला. हे पक्षी आता काय बोलायला लागलाय, कुठनं शिकलो मी, कुठनं शिकलो सांगा की 2 मिनिटात. मी काल माझ्या दारात उभा राहिलोय, 2-4 जर बोलायला लागलोय. त्याला म्हटलं थांब, तुला साप बघायचा आहे काय. त्याला म्हटलं कुठं आहे, तर ते झाडावर आहे. ते कुठं दिसतोय म्हटलं. ते बघ ते पक्षी वाटतं तिथं जाऊन बघ म्हटलं. मी त्याकडे गेलो पण नाही. त्या पोरांनी जे पाठवून दिलं तिथं आहे की साप. मी त्यांच्याबरोबर बोलायला लागलोय, पण तिकडे साप आहे. आता बाचुळकर सरासने मी घेऊन फिरायला लागलो की नाही. परवा एकानं विचारलं मला, हिंगणी मिठाचं झाड कुठं आहे. घरात एक जण माणूस आला बोलवायला की त्याला काहीतरी औषध पाहिजे. मग मी बाचुळकर सरांनी फोन केला. म्हणजे सर हिंगण मिठाचा झाडाचा पाला गेला पाहिजे आणि कुठं आहे झाड. मला म्हणजे दिनकर जयसिंगपुरातनं आपण जातोय खालती बायपासनं आणि तिकडून जयसिंगपुरातनं एक रस्ता येतोय, नरसोबावाडीला जातो, जिथे क्रॉस होतो त्याच्या खालच्या बाजूला 2-3 पायपा पडल्या त्या शिमेळे, तिथे 2-3 झाड आहेत म्हणून सांगितलं मला बाचुळकर सरांनी. जसं माझं लक्ष तसं त्यांचं लक्ष त्या झाडाकडे असते. मग सरासने एक दिवस घेऊन फिरायला लावलं परवा आणि माझ्या गाडीला स्पीड आहे 80-90चं स्पीड आहे. म्हणून सर मागे गेलेला झाडावर साप आहे, तुम्हाला बघायचं आहे काय, काहीतरी सांगायला आलाय. गाडीला ब्रेक मारला, रिव्हर्स घेतली आणि म्हणलं सर बघा त्या झाडावर दिसतोय का नाही. मी बाहेर येत नाही म्हटलं, बघा तुम्ही दिसतोय का नाही. बाहेर उतरून बघितलं आणि ती बघते तर साप आहे. मला म्हटलं ती कसं ओळखलंस, तुम्ही झाडं कसं ओळखताय. त्यांना म्हटलं तिथे एक पक्षी ओरडत होता आणि पक्षी जो ओरडतोय का नाही, म्हणजे तुमचं थोडंसं डोकं चालवायचं. हा, पक्षी जे ओरडतोय का नाही, साळुंकी म्हणून पक्षी आहे, कॅर 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 असा आवाज करते. आता त्याच्याजवळ त्या साळुंकीच्या पिल्ल्यांच्या जवळ मांजर आलं तरी ओरडते, एखादा कावळा आला तरी ती साळुंकी ओरडती. पण ओरडण्यात गॅप असतोय. कारण मांजराला कान आहेत, कावळ्याला कान आहेत. तिच्याला साळुंकी ओरडत अंगावरती, त्यावेळी ती पक्षी तिथून बाजूला जाते. ह्याच्या ओरडण्यात गॅप तयार होतो. आणि सापांना कान नाही, ती ओरडताना एकसारखी ओरडती. गाडी चालवायला लागलोय, 80चं स्पीड आहे आणि तो आवाज ऐकला मी, तिथे 100% साप आहे म्हणजे चला सर दाखव. म्हणजे हे तुम्हाला निसर्ग शिकवतोय सगळं आणि निसर्ग तुम्हालाही शिकवतोय सगळं.
तुम्हाला सांगतो 40व्या वर्षी चष्मा लागतोय. ते काय म्हणते माहितीये का, तू झुकत्या माप चाललंय आता तुझं, व्यवस्थित सगळं अक्षर बघ आणि काम कर. निसर्ग सांगतोय तुम्हाला. त्यानंतर दात पडतात, लय खाऊ नको, चरबी साठणार आणि अटॅक बीपी यायला चालू होणार. आपण दात घालून खायला लागलोय. त्याच्यानंतर केस पिकतात, लय टेम्परेचरची गरज नाही, रिफ्लेक्शन व्हायला पाहिजे. सांगतोय निसर्ग तुम्हाला. आम्ही त्याला कलप लावायला लागलोय. आणि त्याच्यानंतर 17व्या वर्षी आ करते बघा, ऐकायला येत नाही. अरे तुला जगाचं माप काय करायचं, तुझा तू जगाचं बघणार. हे निसर्ग तुम्हाला पण त्याच्यावर मात. तुम्ही माझ्या घरात तिथं आला आणि घर सगळं वेलानं झाकलेलं आहे आणि पावसाळ्याभर अजिबात वेल कट करत नाही. एवढ्या बाहेर फांदायला असतात. त्या वेलावर सगळं कोळी असतात, गोष्टी. एक ढास तिथं अडकला जातो. माझ्या घरात ढास नाही देत. त्या वेलात भरपूर पाले आहेत. एक पाल दिवसाला 400-450 ढास खाते. आणि ही जेव्हा सगळ्यावर तुम्ही मात करताय, ते कुठं त्या हाऊसिंग सोसायटीत राहा किंवा अगदी मार्गोनेट फरशी बिरशी चकचकीत करताय, तेव्हा ढासासाठी कॉईल लावताय. आणि कधी तुमचं फुफ्फुस निकाम होतं तुमच्या लक्षात नाही. आपल्यावर परिणाम करणार. म्हणून घर तुमचं सारिलेलं पाहिजे, मातीचं पाहिजे. आणि त्यातल्या त्यात जर छप्पर असेल पाल्याचं तर 100% तुम्ही 100 ओलांडणार. कारण तुम्ही सगळं सुख घ्या लागलाय तिथं, तेवढं तुमचं आयुष्य तुम्ही घटवायला लागला. म्हणून ज्याला तुम्ही चांगलं समजताय ते वाईट असतं आणि वाईट समजताय ते चांगलं असतं. माझ्या घरात असे बेडक्यात तुम्ही बसला इथं की बेडक्यात तुम्हाला बाहेर त्याला खात्याला बारीक बारीक किडे खात्याला दिसतील. आम्ही नाही कोणाला टाकीत, ते आपण सगळे मिळून राहू. ते बेडक्याच्या पाठीमागे एक दिवस नाग आला घरात आणि माझ्या बायकोने देवारा केलाय, त्याच्या खाली ड्राव केलाय. बायकोने देवारा पुजला आणि ड्राव आत दाबताना ते ड्राव कशाला ते तटायला लागला. बायकोने तिथे सोडून दिला. काहीतरी ह्या ड्राव मधलं काहीतरी पलीकडे पडलं असेल, ते तसंच राहिलं. दिवस गेलाय आणि माझी मुलगी आणि बायको तिथं त्या गाड्यात झोपल्यात दिवसभर. आणि संध्याकाळी मुलगीला सांगितलं पंथी लावू म्हणून. आणि मुलगीने ज्यावेळेस ड्राव बाहेर ओढला, पंथी लावून ड्राव आत दाबताना ते मऊ लागायला लागलं. तिला जाणवलं ते. तिने काय केलं, ड्राव पुरा बाहेर ओढला आणि बॅटरी मारून मुक्तिरात कोपऱ्यात नाग फणा काढून उभा राहिला. मग पोरगीनं काय केलं, ते स्टिकनं बाहेर ओढला आणि बाहेर बागेत नेऊन सोडला. लय बी लांब नाही सोडायचं, आपण सगळी मिळून राहू. पण 100% तुम्ही जे मरताय की नाही, ती साप चावून जे लोक मरतात की 100% तुमच्या डोक्यात जी भीती आहे ह्याच्यामुळेच, आणि तुमच्या भीतीमुळेच तुमचं सगळं काय होत असतं. तुम्ही पाण्यात फेकून द्या किंवा मोठ्या पुरात तुम्हाला कुठे टाकून दिलं, तुम्ही अगदी रिलॅक्स राहा, बुडत नाही. तुम्ही ते सगळं बाऊ करताय प्रत्येक प्राण्याचं. आता इथं जवळजवळ 22 जातीचे साप आहेत. त्यातले 3 विषारी आहेत, बाकी सगळे बिनविषारीच आहेत. बिनविषारी चावला की पूर्वीची पद्धत काय होती की त्याला काय होत नाही, विषच नसायचं, ती बरं व्हायचं. आणि विषारी चावून मेला की ती बाई आडवी गेली रे ती. आणि कधी कधी कसं होतंय, नाग जरी तुम्हाला चावला, कधी कधी आता समजा गवत आहे, कमरे एवढं मोठं गवत आहे आणि गवतात तुम्ही पायवाटून तुम्ही चालायला लागलाय. आता जिथं पायवाट आहे तिथे बेडकी असते, त्या बारीक बारीक किडे खायला. आणि बेडकी खायला साप असतो. आणि कुठलाही प्राणी भक्ष्याच्या प्रयत्नात असताना इतर सेन्सेशन नसतंय त्याला. त्यामुळे तुम्ही जर जवळ येतात, तुमचं होणारं पायाचं व्हायब्रेशन त्याला समजायला पाहिजे. पण ती बेडकी पकडणे एवढं एकच तिचं टार्गेट असते. आणि अशा वेळा तुम्ही त्याच्या अंगावर जाता, त्याच्या अंगावर पाय पडला, तुमची चालण्याची क्रिया चालू आहे, त्याला गवतातनं मागे फिरून चावायला काही सेकंद जातात. तुम्हालाही माहित नसते तुमच्या पायाखाली काय सापडलंय ते. आणि ज्यावेळेस तुम्हाला येते चावायला, त्यावेळेस तुमची चालण्याची क्रिया चालू असल्याने नुसते ओरखडे उठतात पायावर. नुसते ओरखडे उठणं आणि दात आत घुसण्यात फरक आहे. आणि तुम्ही जेव्हा मागे फिरून बघताय, तो नाग फणा काढून उभा राहिलेला आहे. आणि मग देवळात जाताय, मांत्रिकाकडे जाताना बरं होतं आणि परत तुम्ही कॉलर ताट करताय, मला देवाने बरा केला, मला मांत्रिकाने बरा केला. आणि तू मरण्यात पण तुला त्याने त्या सापाने विशेष सोडलं नाही, म्हणून तू जगलायस.